श्रोतेहो नमस्कार. नुकताच आपण कोजागिरीचा आनंद घेतला, भोंडल्याचा आनंद घेतला. मराठी भाषा अभिजात दर्जा म्हणजे नेमकं काय ते समजून घेतलं. स्वरांचा आणि गाण्यांचा आनंद तर आपण वरचेवर घेतच असतो. आता ठिकठिकाणी दिवाळी पहाटेचे वारे वाहायला लागले. आज वसुबारस म्हणजे दिवाळीची खरी सुरुवात आजपासून होतीये. म्हणूनच डॉक्टर संजय उपाध्ये यांच्या मन प्रसन्न करणाऱ्या मजेदार किस्स्यांनी सुरुवात करूया दीपोत्सवाची. मस्त बिनधास्त 24 तास या त्यांच्या कार्यक्रमातून. सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचा आनंद आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार. वर्णन करतो. त्या गुरूंचं नाव आहे गजानन दिगंबर माडगुळकर. शब्द कसे योजावे याचं दुसरं उदाहरण आम्हाला साहित्यात आढळत नाही आणि त्यामुळे मी आधी त्यांना वंदन करतो. गजाननच नाव आहे त्यामुळे काही गणपतीचं पण त्याच्यात 2 in 1. सहज बोलवी बोली स्वर्गामधुनी धर गुरुराया शिष्यावर सावली तूच ही सहज बोलवी बोली. तव शब्दांचे अमृत प्राशुन मम शब्दाना लाभे जीवन. तव प्रज्ञेचे हे संजीवन तव प्रतिभेच्या वृक्षतळी बहरो मम प्रतिभावेली तूच ही सहज बोलवी बोली. तुम्ही सांगा जन्म तुमचा तुम्हाला विचारून झाला काय? भाऊ बहीण यांचा हिशोब तुम्हाला विचारून केला काय? तुम्ही जन्माला आला आहात हे तुम्हाला कळलं कधी? ते कळावा लागतो तुमच्या मधला मी आधी. जी गोष्ट तुमच्या जीवनात तुम्हाला विचारून झालीच नाही त्या गोष्टीचा तुम्ही का हो इतका करून घेताय त्रास? म्हणून सांगतो आजपासून जगण्याचा घ्या एकच ध्यास. शाळेमध्ये शिकलात जे ते नंतर उपयोगी पडले का? 17चा पाढा आला नाही म्हणून लग्न व्हायचे आहे. कॉलेजमध्ये शिकता शिकता प्रेमात कधी पडलात का? लेक्चर्सना दांड्या मारून कॅन्टीन अडवून बसलात का? अहो नशिबात होतं तेच घडलं. तुम्ही काहीच ठरवलं नाही. तुम्ही आम्ही पहिल्यापासून त्या नियतीचे आहोत दास. म्हणून सांगतो आजपासून जगण्याचा घ्या एकच ध्यास. तारुण्याच्या हालचाली तुमच्या हळूहळू होतात ठप्प. तारुण्याच्या हालचाली तुमच्या हळूहळू होतात ठप्प. सरकार म्हणतं सवलती घ्या की म्हातारे सारे होतात गप्प. मुलगा म्हणतो प्रॉपर्टी त्याच्या नावावर करत नाही. मुलगा म्हणतो प्रॉपर्टी त्याच्या नावावर करत नाही. अरे माझ्यानंतर तुझीच होणार मेला तुला कळत नाही. विचारलं तरच मत द्या. विचारलं तरच मत द्या नाहीतर मौनात आहे स्वार्थ. पुढच्या पिढीच्या मनासारखा तुम्ही करा टाइमपास. म्हणून सांगतो आजपासून जगण्याचा काय एकच ध्यास. आता जाहिरातीचं कळवं. वय म्हणतं आयुष्याला तू असाच जपून राहा. वय म्हणतं आयुष्याला तू असाच जपून राहा. आयुष्य म्हणतं अरे वया अवयव शब्दात लपून राहा. त्या अवयव मध्ये वय दडलेलं असतं त्यामुळे फिटनेस. एक आजोबा गेले डॉक्टरकडे. तरुण होता ऑर्थोपेडिक सर्जन. म्हणाले माझा डावा गुडघा खूप दुखतोय. तर तो समजावण्याच्या स्वरात म्हणाला जाऊ द्या आजोबा आता वय झालं. आजोबा म्हणाले ह्या गुडघ्याचं पण तेवढंच वय आहे. उत्तर दिलं. असं सगळं वर्णन कवितेत करून कधी माडगुळकरांनी नंतर असं लिहिलंय की परी शहाण्या श्वानाने लागू नये सुखा पाठी. आत्मप्रदक्षिणा येते त्याचे कपाळी शेवटी. घास तुकडा शोधावा वास घेत जागो जाग. आपलं नेमून दिलेलं काम
घास तुकडा शोधावा वास घेत जागो जाग, पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागो माग. तेव्हा सुख मागून मिळत नाही, ते मागून येत असतं. ही एकदा रचना नक्की केली ना की मग काही चिंताच नाही मरेपर्यंत. मला एक व्हिडिओ आला होता, त्या मुलाच्या ताटामध्ये सुरमई फ्राय आईने वाढली, त्याने तो सुरमई उचलून त्याला हा मासा खायचा आहे हेही माहिती नाही. इतकी सवय, इतकं ते बदललेलं परिस्थिती आहे. मुलगा फॉर्म भरत होता कॉलेजचा काय शाळेचा, आणि त्याने आईला ओढून विचारलं, आई आयडेंटिफिकेशन मार्क काय आहे ग माझं? तेव्हा म्हणले, आई डाव्या हातात मोबाईल. असं आई तिकडनं तुला कसं ओळखायचं तर डाव्या हातात? आणि मोबाईलची सवय तुम्हाला आहे मलाही आहे अगदी 100%. 2 मिनिटं तो मोबाईल जर सापडला नाही तर जी अस्वस्थता आहे ती इतकी अस्वस्थता आहे की त्या विचारू नका. आणि याचं कारण असं की ते एक यंत्र असं आहे की जे आपल्याला उलट उत्तर देत नाही, म्हणून आपल्याला तो आवडतो. मी तर म्हणतो की जेव्हा भेटतं की सांगायचं उत्तम विनोद आहे, छोटे छोटे विनोद असतात, किती सुंदर असतात ते. पाहुणे आले, बेल वाजली, नोकराने दरवाजा उघडला. साहेब, पाहुण्याने विचारलं, साहेब आहेत का घरात? नोकर म्हणाला, नाही, महाबळेश्वरला गेले. तर पाहुण्याने विचारलं, काय मजा करायला का? तर नोकर म्हणतो, नाही, मॅडम बरोबर आहेत. गुड मॉर्निंग, जी एम गुड नाईट. माणूस मेला तरी अख्खं श्रद्धांजलीचं वाक्य टाईप करायला वेळ नाही. हा रिप्रिपच आहे ती. आकाशातून खाली येणाऱ्या पावसाबरोबर जो शब्द जोडला जातो तो खालून वर जाणाऱ्या माणसाबरोबर. तुम्ही असं मनमोकळं हसता तेव्हा, कारण तुम्ही हसल्यानंतर जेव्हा पॅसिफाय होतं हसणं तुमचं, तेव्हा तुम्ही EASE ईज मध्ये येता. आणि ईज मध्ये आलात की डिस ईज तुमच्या दिशेने येत. तर ते वाया पुणे जाणार, म्हणून मी त्यांना म्हटलं माझ्या घरी येऊन जाणार. आता महाराष्ट्र भूषण घरी येतोय म्हटल्यानंतर मग बिल्डिंग मध्ये सगळे सेक्रेटरी सगळे रहिवासी खाली पुष्पगुच्छ घेऊन पाडगावकरच्या स्वागत आला. ते पाडगावकर उतरले इनोवा मध्ये आणि ते सगळे उभे होते, सेक्रेटरी वगैरे, प्रेसिडेंट. मी म्हटलं, पाडगावकर साहेब काय, मी इथे राहतो. असं मी त्यांना माहिती दिली, मी इथे राहतो. ते सगळ्यांच्या देखत म्हणाले, इथे राहता तुम्ही? हो, पण हे तर सगळे सज्जन दिसत आहेत. चालायचे ते हात तुझा ठेवला त्याने. तर बिल्डिंग मध्ये शिरता शिरता म्हटलं, पाडगावकर ते नागिन बरी झाली का? म्हणाले, नाही, आता एक नागोबा तिथे आणावा लागला. मी गेलो आणि खिशात चष्मा होता माझ्या, तर मी तो चष्मा बाजूच्या खुर्चीवर काढून ठेवून त्यांना नमस्कार केला दोघांना आणि विसरून गेलो तिकडे चष्मा ठेवलाय. ते 8-10 मिनिटानंतर पाडगावकर म्हणाले, संजय तो चष्मा उचल, तर कोणीतरी बसेल आणि नको तिथे दृष्टी येईल. ज्यांची ज्यांची ज्येष्ठ नागरिकांच्या हालचालीमधनं कंटिन्युअस सिग्नल गेला पाहिजे की लाईफ इज सो ब्युटिफुल, आयुष्य खूप सुंदर आहे, तुम्ही पण असेल करा. वडील वयवर्ष 83, आता हयात नाहीत, पण त्याच्या पाठीतून कळ यायची, म्हणजे त्याच्या मणक्याला कुठून यायची, किती वेळ चालायची काही माहिती नाही. अचानक यायची ती कळ. ती कळ आली की ते विलेपाला राहत होतो, कळ आली की ते घे छंद असं मोठ्याने ओरडते. मी म्हणतो, दादा हे काय? म्हणाले, नाहीतरी बोंब मारायचीच आहे, तुझ्या कानावर गाणं तरी जाऊ. 40 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी अंमलात आणलेलं दिसतंय. त्यांना इतका त्रास होऊनही त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये, अमृतानुभवामध्ये, चांगदेव पासष्टीमध्ये, हरिपाठाचे अभंग, स्फुट अभंग, कुठेही स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यातलं दुःख व्यक्त केलं नाही. आणि ते महत्वाचं आहे. आणि तर आमचे बाप आणि आम्ही अशी कादंबरी माऊलीनेच द्यायला पाहिजे पहिले. माझ्या घरामध्ये माझी मुलगी मी बदलतो, माझ्या मुलीला मी प्रवचनकार आवडत नाही, अजिबात आवडत नाही. तिला बाबा येऊ पाहिजे. आता काय करू मी? येऊ पाहिजे तर अप्रोचचा मुद्दा आहे. लग्नानंतर 17 वर्षांनी भारताची लोकसंख्या माझ्या घरात वाढली, बरोबर आहे. मग आता लोक विचारायचे 7-8 वर्ष झाल्यानंतर, काय उपदे कधी विशू कधी असं विचारायचं.
आणि तू एवढा मराठीचा अभ्यासक, मग मुलगा झाला तर काय नाव ठेवणार? मी सांगायचो विलंब, मुलगी झाली तो उशिरा. लक्षात ठेवा, माणसाचं शरीर हे एक झाड आहे आणि झाड जसं वागतं ना तसं माणसाने वागावं. झाडाला फळ आलं नाही म्हणून पानं हिरवी राहायची थांबतात काय? नाही. वारा आला तर झाड डुलतं ना वाऱ्यावरती. झाड असं म्हणतं का मी अजिबात आणणार नाही का मला फळ नाही आलं म्हणून? याचा अर्थ हे वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत. त्यामुळे झाडाची पानं हिरवी होणं हा वेगळा डोमेन आहे, वेगळा सेक्शन आहे. झाडाचं वाऱ्याबरोबर हलणं हा वेगळा डोमेन, झाडाला फळ येणं हा वेगळा डोमेन आहे. आपणही तसं जर सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट सारखं जर की प्रत्येक गोष्ट निरनिराळी आहे. मी मुलीसमोरचा बाप वेगळा आहे, मी बायको समोरचा नवरा वेगळा आहे, मी भावासमोरचा भाऊ वेगळा आहे, असं वेगवेगळं केलं ना की व्हरायटी मिळते. आणि व्हरायटी म्हणजे काय? मस्तच आपलं शरीर मॉल, नंबर ऑफ डिपार्टमेंट. मग मी माझे प्रवचन संपलं की लगेच माळा आत टाकतो, द्राक्षाच्या माळा अशा टिळापासून टाकतो, एक बटन उघडतो झब्याचं, लगेच एक फोल्ड करून वर परत. का? मुलीला बरं वाटलं. तर रोज एकच वाक्य, निघालो आम्ही आंघोळीला. मी लगेच 2-4 दिवसांनी कविता केली. बघा निघालो आंघोळीला बघा ना आमच्याकडे, बघा निघालो आंघोळीला बघा ना आमच्याकडे, जरी घेतले दुपटेवरती आत मीनाकडे. मग म्हणजे काय करू? मग म्हटलं का त्या पंख्याच्या आवाजात शब्द बसवा, म्हणजे पंखा तुम्हाला झोप लागण्याच्या प्रक्रियेचा एक भाग होईल आणि मग तो तुम्हाला त्रास देणार नाही. त्यात शब्द बसवले. शब्द बसवू म्हणजे म्हटलं पंखा एकावर ठेवायचा आणि चला झोपता की नाही, पंखा दोनावर ठेवून चला झोपा, चला झोपा असं करत पंखा 5वर नेला की तो झोप झोपतो. नका आठवू पुन्हा पुन्हा त्या गतकाळातील खुणा, आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. वरती मी म्हणायचो नाही. लिफ्ट मध्ये मला म्हणायचे अहो पण वरती जातं तुम्ही नाही का म्हणाल? म्हणतो तो हॉस्पिटलमध्ये मला वरती का विचारतोय? करोनामुळे आलं ते, करो ना करो पण तुम्हाला 3 दिवस तो सलग तिच्या जीवनावरनं जाऊन म्हटल्यानंतर 3ऱ्या दिवशी ते वाक्य तो बोलला आणि पुढच्या पाऊण तासात नगरपालिकेचे कर्मचारी आले आणि त्याला घेऊन गेले. मग त्याने कर्मचाऱ्यांना विचारलं मला का देत आहे? म्हणजे तुमच्या बायकोनी फोन करून सांगितलं यांच्या तोंडाची चव. सुरेश वाडकरचा मी भज्जी होतो. 25 वर्ष सुरेश वाडकर या गायकाच्या घरची गणपतीची पूजा मी सांगितली. त्याचं लग्नही मी लावलं. एकदा गणपतीच्या पूजेला दिदी जेवायला होते. दिदी, मीनाताई आणि आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो. तर त्या सुरेश वाडकरच्या मोठ्या बहिणीने जियाला वसंतच्या मुलीने माझी ओळख करून दिली दिदीना. हे संजय उपाध्ये गेली इतकी वर्ष आमच्याकडे पूजा सांगतात. पण त्यांचा एक कार्यक्रम पण असतो, ते नुसते भजी नाही येत. त्यांचा एक कार्यक्रम असतो गप्पाष्टक म्हणून. दिदी तुम्ही बघा इतके हसवतात असं तिने वर्णन. मग दिदी म्हणाला मला पण हसवा. मग मी एक जोक सांगितला की एज्युकेशन इन्स्पेक्टर शाळेत येतो आणि पहिल्या मुलाला विचारतो नाव काय? तो मुलगा म्हणतो नार्या. तो वर्ग मास्तर त्या मुस्कळात मारतो एवढे शिकून सुद्धा शेवटी नार्यात बोललास ना, म्हण ना नारायण, म्हण नारायण. मग शेवटी तो घाबरून नारायण म्हणतो. पुढचा मुलगा ऑलरेडी घाबरलेला आणि दुसऱ्या मुलाला विचारलं नाव इन्स्पेक्टर, तो ऑलरेडी घाबरलेला तुझं नाव काय आहे? तो घाबरून म्हणाला रामायण. तू रामच म्हणायचं, तू ह्यानी नारायणचं नारायण रामायण. खूप हसल्या. मग त्यालाही जोर आला. मग आता भारतरत्न लता मंगेशकर विनोद सांगत आहे त्याचा आनंद एक क्षण होता. आता मी सांगते बारीक मंजूळ आवाजात एका गावामध्ये दरोडेखोर आले. त्या दरोडेखोरांनी एका घरावरती हल्ला चढवला. त्या नवरा बायकोना बांधून ठेवलं.
सगळं घर लुटलं. पण नवरा बायकोनी बघितलं होतं कोणी दरोडा टाकला ते, म्हणून निघता निघता तो दरोडेखोरांचा म्होरक्या म्हणाला की या दोघांना मारून टाका, म्हणजे पुरावा राहणार नाही. पण त्याला काय वाटलं म्हणत होतं, त्याने त्या बाईला नाव विचारलं, काय ग हे तुझं नाव काय? तर ती म्हणाली अन्नपूर्णा. तर तो एकदम गहिवरला म्होरक्या दरोडेखोरांचा, म्हणाला हिला सोडा, माझ्या आईचं नाव अन्नपूर्णा होतं. मग त्याला विचारलं तुझं नाव काय रे? तर तो म्हणाला माझं नाव गणेश आहे, पण मला सगळे अन्नपूर्णाच म्हणतात. सगळे म्हातारा म्हातारी एकत्र आले, गेट टुगेदर करतात ना शाळेत, माझे विद्यार्थी संघ रियुनियन, तसं सगळे एकत्र आले. तर ते एक म्हातारा एका म्हातारीला म्हणाला की तू शाळेत खूप छान दिसायचीस, पण तेव्हा काही माझी हिंमत झाली नाही तुला विचारायची. आता माझी बायको गेली, तुझा नवरा गेलाय, तू माझी लग्न करशील का? तर ती म्हणाली हो. असं ती हो म्हणाली. युनियन संपली, पिकनिक संपली, घरी गेले होते. हा रात्री घरी गेला, त्याला आठवत ना की हो म्हणाली की नाही म्हणाली हे मग दुसऱ्या सकाळी उठल्या त्याने फोन केला तिला, अगं तू काल हो म्हणालीस की नाही म्हणाली? ती म्हणाली अरे मी हो म्हटलं, पण बरं झालं तू फोन केला, मला आठवलं मी कुणाला हो प्रश्न विचारित होतो जाता येतं प्रत्येकाला. पहिला भेटला दारुड्या, म्हणाला पावसाळी घशात होत सगळं मिळेल तुला. मग भेटला कारकून, कारकुनाला विचारलं म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला? म्हणाला मान नदी घाल खाली, हो हो म्हणाला शीख आली, सगळी सुख येतात दारीच मस्टरची वेळ झाली, तो निघून गेला. मग भेटला दुकानदार व्यापारी, त्यालाही विचारलं तेच, म्हणाला माझा नफा झालाय कमी, मला एकच पडलाय पेच. म्हटलं मुद्दल आहे ना तसंच, फक्त नफा झालाय कमी. म्हणाला त्यालाच नुकसान म्हणतो आम्ही, तुझी अक्कल झाली कमी. मग भेटला आत्महत्या करायला निघालेला शेतकरी, त्याला विचारलं म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला? म्हणाला पाऊस देतो आणि माऊस नेतो, पिकवलेला मिळत नाही भाव आणि पोट भरण्याचे वाढले आहेत भाव. पिकवलेलं जातं सडून नाही तर माऊस नेतो कुरतडून. म्हटलं माऊस म्हणजे उंदीर, तुला काय रे ठाऊक? म्हणाला माझ्या नातवाला इंग्लिश शिकवत आहेत पहिलीपासून ठाऊक. मग गेलो देवळात, देवांना विचारलं म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला? तर उत्तर आली 33 कोटी. पुन्हा झाली माझीच खोटी. गणपती म्हणाला सुख म्हणजे ज्ञान, सरस्वती म्हणाली सुख म्हणजे विद्या, हनुमान म्हणाला सुख म्हणजे राम, विठ्ठल म्हणाला सुख म्हणजे नाम, दत्त म्हणाला सुख म्हणजे गुरु. मला सुचलं मी काय करू? तेवढा बाहेर पडलो. दारात होता भिकारी, त्यानं मागितली भीक. म्हटलं धर्मदाखल दिसतोस, काहीतरी शिक काहीतरी विक. तर भिकारी हसला, म्हणाला मी मागितली भीक, तुम्ही दिला प्रश्न. मी मागितला अर्जुन आणि तुम्ही दिला कृष्ण. असं म्हणून भिकारी हसला. माझा जीव तिथंच बसला. एवढ्या जणांशी संवाद चालला, कोणी हसलं नव्हतं. हा कसा काय हसला? त्याला सुख मिळालेलं आहे. त्याला विचारलं म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला? म्हणाला आमच्यासारखं करा. म्हटलं काय करा? म्हणाला डबा सरळ धरून भीक मागितली बघून, नाही मिळाली तर डबा करतो उलटा आणि वाजवत बसतो एकटा. त्याचा आवाज ऐकून कोणीतरी नाणं फेकतो. डबा सरळ करतो आणि पुन्हा एकदा आवाज ऐकतो. त्या नाण्यात मला मिळतो चहा पाव. त्या नाण्यात मला मिळतो चहा पाव आणि नाणं फेकणारा तेवढाच जाऊन म्हणतो तेव्हा तू मला पाव. त्याच्या आधी पाव मला मिळतो. भिकारी म्हणाला त्याच्या आधी पाव मला मिळतो असं म्हणून भिकारी परत हसला. मी परत जीव बसला माझा. म्हटलं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. म्हणाला दिलं, आमच्यासारखं करा. डबा सरळ धरून भीक मागितली बघून, नाही मिळाली तर डबा करतो उलटा. तुमचा प्रश्न उलटा करा म्हणजे होईल त्याचं उत्तर, त्याची दुर्गंधी जाईल आणि होईल त्याचा उत्तर. मी प्रश्न उलटा केला. मूळ प्रश्न असा होता म्हणतात सुख त्याला ते मिळेल काय मला? आणि श्रोते माझ्या लक्षात आलं मला काय मिळेल ते त्याला सुख म्हणतात. मला